गुड मॉर्निंग. कशा आहेत सर्व? मस्त मजेत ना? मी पण मजेतच आहे आणि तुम्ही पण मजेतच राहा. सो तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आम्ही सर्व मुंबईला वन डे ट्रिपसाठी चाललो. आता आम्ही चर्चगेट स्टेशनला पोहोचलो. स्टेशनच्या बाहेरून आम्हाला लगेचच बस भेटली. इकडे ना सर्वीकडे चर्च दिसतात. त्याच्यामुळे मला असं वाटतंय की ह्या स्टेशनचं नाव म्हणूनच चर्चगेट आहे. बोलता बोलता आपण गेटवे ऑफ इंडियाला पण पोचलो. तर चला आता आम्ही एंट्री करतोय. इथे आहे गेटवे ऑफ इंडिया आणि त्याच्या समोर ताज हॉटेल. फर्स्ट टाइम आलेली आहे इथे. एवढे सर्वजण आम्ही इथे आलोय. वाव, काय नजारा आहे भारी, एकच नंबर. मग काय मस्त फोटो वगैरे काढले आणि मग आम्ही निघालो. आता आम्ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथे पोचलोय. मग तिकडून ट्रेन पकडली आणि पोचलो भायखळा स्टेशनला. स्टेशनच्या बाहेर मस्त गरमागरम वडापाव खाल्ला आणि चहा पिला. स्टेशनपासून अगदीच काही मिनिटावर राणीचा बाग आहे. चला तर मग जाऊया. आता आम्ही पोचलेलो आहोत राणीच्या बागेत. सो आता आपण फिरूया. चला. बाप रे, केवढं मोठं झाड आहे. बरेच वर्षापासून इथे असावं हे झाड. इथे मॅप आहे. हा मॅप आहे. तिथून तुम्ही बघू शकतात कसं जायचंय वगैरे. झाडांची नावं सुद्धा दिली तिथे. प्रत्येक झाडांवर इथे टॅग लावलेला आहे त्यांच्या नावाचा. एक एलिफंट आहे, असं इथे तोफ आहे. इकडे 5,000पेक्षाही जास्त झाडं वाढवल्यात. हे बंद आहे त्याच्यामुळे आता आम्ही आतमध्ये जाऊ शकत नाही. मग लायन बघण्यास इथे लिहिलंय थांबा, मी लवकरच येत आहे. आपणच लवकर आलोय वाटते लायन बघायला. इकडे बघा आता अस्वल काय म्हणतोय. मला आयशी समजू नका बरं. अस्वलची तर एक्सरसाइज चालू आहे वाटते. वाघ आहे आम्ही टायगर बघणार आहोत. हा बघा टायगर कसा मस्त आरामात बसलाय खाऊन पिऊन. शिट यार, टायगरने इथे पाहिजे होता जवळ, म्हणजे एकदम जवळून बघायला भेटला असता. पण तो एवढ्या लांब तिकडे आरामात बसला. इकडे न कॅफे वाईल्ड आहे. तिकडे मस्त तुम्ही खाऊ शकता. तिथूनच दादाने मस्त पॉपकॉर्न आणले. हा बघा हिप्पो कसा आतमध्ये चाललाय. सर्व माणसं जमा झाल्यात ना, त्याच्यामुळे हा आतमध्ये चालणार. येतोय वाटते परत बाहेर. तो परत आतमध्येच गेला. इन्फॉर्मेशन दिलंय त्याच्यामध्ये लिहिलंय की 3,200 किलोचा हिप्पो आहे. आता जाऊया माकडं बघायला. माकडं आपण नेहमीच बघतो, पण बघा ना केवढे मोठे केज बनवले त्यांच्यासाठी. एवढी झाडं आहेत की मी ही कधी पाहिलेली पण नाही. त्यातलंच हे एक कैलासपती आणि त्याचं फळ बघा केवढं मोठं आहे. आणि हे त्याचं फूल आहे. छोटा टायगर आहे. इकडे ना तुम्ही एकदा तरी यायलाच पाहिजे, कारण इथूनचं वातावरण एवढं भारी आहे. म्हणजे प्रत्येक प्राणी पक्षी म्हणा त्यांच्यासाठी त्याही पूर्ण, म्हणजे त्यांना जसं नेचर आवडते त्याप्रमाणेच ते क्रिएट केलं इथे. पॅग्विनची पण किती काळजी घेतली जाते इथे. त्यांच्या सोयीनुसार हे एन्व्हायरमेंट क्रिएट केले. आता जाऊया पक्ष्यांच्या नंदनवनमध्ये. वेगवेगळ्या टाईप्सचे बर्ड्स आहेत इथे. ह्याही इथे फुल जंगलच क्रिएट केलं आहे प्राण्यांसाठी, पक्ष्यांसाठी. हे बघा इकडे पोपट आहेत, त्यांच्यासाठी घरटीसुद्धा बनवल्यात. वेगळ्या वेगळ्या कलरचे, वेगळ्या वेगळ्या टाईप्सचे इथे पोपट दिसतील तुम्हाला. हे बघा कलरफुल पोपट, व्हाईटवाले पण आहेत. पक्ष्यांना आवडतील अशी झाडंसुद्धा इथे लावल्यात. पक्षी बघा कसे खात आहेत. कासव बघा किती मस्त आहे तिथे. इकडे काय
क्रॉकोडाईल आहे तिथे, तुम्ही वरतून पण पाहू शकतात आणि खालतून पण. वरतून बघा ना किती भारी दिसते ते, बघा क्रॉकोडाईल हे बघा. आता चला खालती जाऊया, खालतून कसे दिसतात क्रॉकोडाईल बघूया. अरे यार, इथे तर क्रॉकोडाईल मला तर एक पण नाही दिसले. इकडे पण बघा ना किती मस्त केलं आहे. इथे बघा धबधबा वगैरे, हे ना पूर्ण दगडाचं बनवलं आहे वाटते. पक्ष्यांविषयी माहिती दिलेली आहे. आता आपण पण केजमध्ये जाणार आहोत. हे बघा किती मोठं हे केज आहे, त्याच्यामध्ये झाडं पण आहेत आणि हे जे पक्षी आहेत ते सुद्धा ह्याच्यामध्ये. किती सुंदर असं एन्व्हायरमेंट क्रिएट केलं आहे. ह्यामध्ये छोटंसं असं तलावसारखं बनवलं आहे आणि त्यामध्ये मासे पण आहेत. ते बघा पक्षी कसे खात आहेत. तर आता व्हिडिओ मी एंड करते. तोपर्यंत प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा मला. बाय.